सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल एक दोन आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही. जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का? त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काय लोकांचा होता का? आणि मग दादांचा ऍक्सिडेंट, मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं. आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी एफआयआर होणं महत्वाचं आहे. जो एफआयआर काल बँगलोरला कर्नाटकामध्ये झाला आणि तो कालच आपण जर बघितलं तर हा इथं आता डीजीपी महाराष्ट्राकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि शेवटची जर आपण त्या ठिकाणी हे बघितलं त्याच्यामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे की हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, आता आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा. म्हणजे कर्नाटकाच्या पोलिसांकडे आता हा तपास राहिलेला नाही, हा तपास आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे. आता महाराष्ट्र होम मंत्रालय, पोलीस या बाबतीत काय निर्णय घेतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे, दादांच्या घातपातच्या मागे, नाही तर ऍक्सिडेंटच्या पाठीमागे काय रणनीती होती, काय कट कारस्थान त्या ठिकाणी झालं होतं आणि कुणी रचलं होतं हे बघायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं हे महत्वाचं आहे, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.